नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉली स्टोरीज या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. झालं झिंग 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 झिंगाट हे गाणं जरी कानावर पडलं तरी आपण सर्वजण थिरकायला लागतो. हे गाणं पाहिलं किंवा ऐकलं तरी आपल्या डोळ्यासमोर सैराट चित्रपट उभा राहतो. या सिनेमातील प्रमुख अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांच्या जोडीला अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं होतं. या जबरदस्त चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी संपूर्ण जगाला या सिनेमाद्वारे याड लावलं. सैराट झालं जी असं म्हणत आरची आणि परशाच्या जोडीने जगभरात धुमाकूळ घातला होता. सैराट चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. फॅन्ड्री चित्रपटानंतर नागराजांच्या सैराट चित्रपटाने जोरदार मुसंडी मारत सर्वच पातळ्यांवर उंच झेप घेतली. या सिनेमाची जितकी चर्चा झाली तितकीच चर्चा या दोघांच्या अभिनयाची, नागराजांच्या दिग्दर्शनाची, सिनेमातील गाण्यांची, संगीताची आणि इतर कलाकारांचीही झाली. 2016मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या सिनेमानंतर नागराजांना अमाप लोकप्रियता मिळाली होती. नागराजांनी दिग्दर्शित केलेला हिंदीतील त्यांचा पहिला सिनेमा झुंड 4 मार्च रोजी सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. झुंड या चित्रपटाची कित्येक दिवसापासून सोशल मीडियावर चर्चा होत होती. या सिनेमाच्या ट्रेलरला आणि गाण्यांना चाहत्यांनी अगदी चांगला प्रतिसाद दिला होता. या चित्रपटामध्ये बिग बी, अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिकेत काम केले असून त्यांच्यासोबत रिंकू राजगुरू तसेच आकाश ठोसर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा आज इथपर्यंतचा पोहोचण्याचा प्रवास हा नक्कीच सोपा नव्हता. त्यासाठी त्यांना बरीच वर्षे संघर्ष करावा लागला होता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या खडतर प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. नागराज पोपटराव मंजुळे यांचा जन्म 24 ऑगस्ट 1977मध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर या गावी झाला होता. त्यांची घरची परिस्थिती ही अत्यंत बेताची होती. घरातील गरिबीमुळे नागराजचे वडील पोपटराव यांनी नागराज यांना त्यांचे भाऊ बाबूराव मंजुळे यांनी दत्तक घेतले होते. लहानपणापासूनच त्यांना अभ्यासामध्ये फारसा रस नव्हता. ते शाळेचे दप्तर एका ठिकाणी लपवून ठेवून चित्रपट पाहायला मित्रांसोबत जात होते. सिनेमाचे वेळ हे त्यांना लहानपणापासूनच होते. नागराज यांच्या घरात कुणीच जास्त शिकलेलं नव्हतं. मात्र तरीही परिस्थितीची झुंज देत त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण जेऊरमध्ये जाऊन पूर्ण केले होते. पुढील शिक्षणासाठी ते पुणे विद्यापीठात शिकायला आले. त्यानंतर त्यांनी मराठी विषयात MA आणि पुढे MPhil पूर्ण केले. मात्र चित्रपट निर्मितीचा ध्यास त्यांना शांत बसू देत नव्हता. त्यासाठी त्यांनी नगरच्या महाविद्यालयामध्ये मास कम्युनिकेशन स्टडीजचा 2 वर्षाचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर तिथेच एका प्रोजेक्टचा भाग म्हणून पिस्तुल्या हा पहिला लघुपट निर्माण केला. या लघुपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. इथूनच खरं तर त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात झाली होती. शालेय शिक्षणानंतर नागराजांना काही मित्रांची वाईट संगत लागली होती. त्यातूनच ते व्यसनांच्या आहारी गेले होते. मात्र नंतर हे सर्व सोडून पुन्हा शिक्षणाकडे ते वळले. त्याचवेळी त्यांना पुस्तके वाचण्याचा आणि कविता लेखनाचा छंद लागला होता. विविध लेखकांची पुस्तके वाचल्यामुळे त्यांच्या जीवनात फार मोठा बदल झाला होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये चित्रपट निर्मितीचा विचार येऊ लागला. मात्र त्यांना पैशाची कमतरता होती. पैशाची कमतरता असल्यामुळे त्यांनी रात्री सुरक्षा रक्षक म्हणून काम केले आणि दिवसभर ते लोकांचे कपडे देखील इस्त्री करून देत असत. नागराज यांचे 1997मध्ये सुनीता यांच्यासोबत लग्न झाले होते. तेव्हा ते केवळ 19 वर्षाचे होते आणि 12वीमध्ये शिकत होते. लग्नाच्या सुमारे 15 वर्षानंतर त्यांनी 2012मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर 2014मध्ये अखेर त्यांचा घटस्फोट झाला. नागराज यांना 2010मध्ये पिस्तुल्या या लघुचित्रपटासाठी 58वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. 2013मध्ये फॅन्ड्री चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, इंदिरा गांधी सर्वोत्कृष्ट चित्रपट इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत. 2016मध्ये रिलीज झालेल्या त्यांच्या सैराट चित्रपटाला 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नागराज मंजुळे यांच्या मराठी कवितांवर आधारित उन्हाच्या कटाविरुद्ध या पुस्तकाला 2011मध्ये भैरुतन दामानी साहित्य पुरस्कार, 2014मध्ये नारायण सुर्वे काव्य प्रतिभा पुरस्कार जाहीर झाला होता. विशेष म्हणजे नागराज यांची पिस्तुल्या ही शॉर्ट फिल्म येण्याआधी त्यांचा हा कविता संग्रह प्रकाशित झाला होता. त्यांच्या या कविता संग्रहातील कविता देखील प्रसिद्ध झाल्या होत्या.
दिग्दर्शक नागराज मंजुळे हे महानायक अमिताभ बच्चन यांचे लहानपणापासूनच खूप मोठे फॅन आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचे त्यांचे स्वप्न झुंड चित्रपटामुळे पूर्ण झाले आहे. झुंड हा सिनेमा स्लम सॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. झुंड हा चित्रपट 4 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. तसेच आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशेष बाब म्हणजे अमिताभ यांनी या चित्रपटासाठी मानधनामध्ये कपात केली होती. याचा खुलासा झुंड चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांनी एका मुलाखतीमध्ये केला आहे. मिड डेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना ते म्हणाले की अमिताभ यांना झुंड चित्रपटाची स्क्रिप्ट प्रचंड आवडली होती. त्यांना या सिनेमावर पूर्ण विश्वास होता. मात्र या चित्रपटासमोर येणाऱ्या अडचणी पाहता बिग बी यांनी त्यांच्या मानधनामध्ये कपात करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे त्यांनी मानधन कमी आकारलं होतं. नागराज मंजुळे यांच्या पिस्तुल्या या पहिल्या लघुपटाला आणि त्यातील बालकलाकार सूरज पवार यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. शाळेत जाण्यासाठी दलित मुलांची इच्छा तसेच कुटुंबांच्या गरिबीमुळे तसेच त्यांच्या जमातीसाठी या समाजामध्ये रुजलेले द्वेष आणि तिरस्कार या कारणामुळे मुलांना औपचारिक शिक्षण मिळण्यासाठीची असमर्थता हा लघुपट दर्शवतो. त्यांचा प्रथम चित्रपट फॅन्ड्री फेब्रुवारी 2014मध्ये प्रदर्शित झाला होता. फॅन्ड्री म्हणजेच कैकाडी भाषेतील डुक्कर. त्यांचा दुसरा चित्रपट सैराट हा सर्वाधिक कमाईचा चित्रपट होता. खासदार नरेंद्र जाधव म्हणतात, नागराज मंजुळे हे 21व्या शतकातील सत्यजित राय आहेत. अस्सल आणि वास्तववादी समाजचित्रण तर ते करतातच, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ते एक सामाजिक संदेश देऊन जातात. मित्रांनो, नागराज मंजुळे यांची चित्रपट कारकीर्द तसेच त्यांच्या दिग्दर्शनाविषयी आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आमची व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.